आपण बघू शकता गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन या परिसरात वृक्षतोडीचा हा मुद्दा अतिशय तीव्र झालेला आहे आणि या वृक्षतोडीच्या संदर्भात संपूर्ण नाशिककर हे एकवटलेले आहे आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी दररोज या ठिकाणी येत अनेक प्रकारच्या कृती करत आहे। संगीतमय असेल, तसेच क्रीडामय असेल, तसेच वृक्ष वाचवण्यासाठी लागेल तो प्रयत्न करत शासनापर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच या ठिकाणी सयाजी शिंदे असेल, त्यांच्याबरोबर अनेक अभिनेते असतील या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला। आज अनेक राजकीय पक्षांनी देखील या ठिकाणी सहभाग नोंदवला, परंतु नाशिककरांच्या मनात नेमकं काय आपण नाशिककरांच्या मुखातून जाणून घेऊयात। आपण नाशिककर आपल्याशी बोलण्यासाठी आहेत। नमस्कार, काय नाव तुमचं? मी राजेंद्र बागुल। काय सांगाल हे सर्व जो वृक्षतोडीचा जो झाड घातलेला आहे गेल्या काही दिवसापासून हे जो विरोध नाशिककर करत आहेत त्या संदर्भात काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे तपोवन आहे, श्रीरामाचं तपोवन आहे, दंडकारण्य आहे। इथे राम राहिलेले, सीता राहिलेली, हनुमान राहिलेले आहेत आणि ही इथे अनेक ऋषी मुनींनी तप केलेलं आहे, म्हणून याला तपोवन म्हणतात। आणि असं हे जे झाड आहे, हे जंगल आहे, हे अरण्य आहे, हे वन आहे, हे तोडण्याचं काम शासन करते। मग कशासाठी तोडतंय? तर हे फक्त आणि फक्त बिल्डरच्या घशात घालण्यासाठी करतंय। म्हणजे ही एवढी मोठी जागा ही बिल्डरला कुठेतरी मनोरंजनाचं ठिकाण करण्यासाठी देत आहेत, ते होऊ द्यायचं नाही। हे ऑक्सिजन आहे, हा जो झाड आहे हे झाड आमचं ऑक्सिजन आहे, या शहराचा श्वास आहे। आणि म्हणून नाशिककरांचं हे जर तोडलं तर श्वास गुदमरणार आहे। ह्या नाशिककरांची ही प्रॉपर्टी आहे आणि कोणीतरी बाहेरचे महाजन येणार, खत्री येणार, अधिकारी येणार, तो ठेकेदार गुजरातचा येणार। कसले वृक्ष लावताय? गाव पडलेले वृक्ष लावायला तुम्हाला इथे काही जागा आहे का वृक्ष लावायला? आणि काही ठोकताय 50,000 वृक्ष इथे लावणार आहे का माझ्यात? कळतं का कधी तुला? समजतंय का काही? जागा तपोवन माहितीये का? कधी आला होता का सिंहस्थाला तू? नाही। हे फसवत आहे, हे टुक्कर लोक आहेत, ज्यांना फक्त बिल्डरांच्या घशामध्ये या जमिनी घालायच्या आहेत। आणि म्हणून हा नाशिककर एकवटलेला आहे, नाशिककरांचा श्वास गुदमरतोय आणि म्हणून आम्ही तो गुदमरू देणार नाही। एकच फक्त आणि फक्त ह्या तपोवनातलं झाड तर काय पण पान पण हटणार नाही। तुम्हाला ते नोटिफिकेशन काढा आणि ते रद्द करा। कोणी तुमच्याकडे बोलायला येणार नाही, आम्हाला काही इच्छा नाही तुमच्याशी तोंड पाहिजे। तुम्ही ते नोटिफिकेशन काढून हे फक्त रद्द करा आणि ते कोणत्याही प्रकारचं बांधकाम होणार नाही। इथे काही तुमची मस्ती चालणार नाही, दादागिरी चालणार नाही। नाशिक आम्ही आमचं आहे आणि फक्त आमचंच आहे। काय सांगाल एकंदरीत इथे आमचा आता ह्या आंदोलनाचा आज 20वा दिवस आहे आणि त्याचबरोबर जे तळागाळातले जे नागरिक इथे जमा झाले, परंतु आता जे ग्राउंड लेवलला जे आम्ही हे आंदोलन वाढवलं तर त्यामध्ये मी बऱ्याच वृक्ष संस्थांना जॉईन आहे, मी स्वतःही काम करतो। तर मला असं सांगायचं आहे, या पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, त्या मंत्र्यांना सांगायचं आहे, इथले आमदार तर एकही तोंड दाखवत नाही, एक फक्त राजाभाऊ खासदार इथे येऊन गेले। तर ह्या झाडांमध्ये जीव आहे, बरोबर? त्यांना फक्त बोलता येत नाही, त्यांना भावना आहे, त्यांना ऐकता येतं, त्यांना बघता येतं। ही 1800 झाडे तोडणार म्हणजे ही सरसकट सर्वच तोडणार, इथे एक्झिबिशन हब करणार ते। 15,000 झाडे लावून अहो, ते 15,000 झाडे कसली? ती शोची झाडे आहे ती, त्याला हाईट वगैरे आहे का? त्यांना ते सुद्धा नॉलेज नाही। 2 खड्ड्यांमध्ये अंतर किती ठेवावं लागतं, झाडाचा प्रकार कोणता आहे? आता काल म्हणाले ते झाडांमध्ये आपलं 2 झाडांमध्ये खड्ड्यांमध्ये 10 फुटांचं अंतर ठेवा। बघा म्हणजे अक्कल त्यांना कधी आली? आणि दुसरी गोष्ट, नुसता झाडांमध्ये जीव नाही तर ह्या झाडांवर स्नेल वगैरे सारखे अशी अंडी घालतात, छोटी छोटी पक्षी आहेत, पक्ष्यांची अंडी आहेत, पक्ष्यांची पिले आहेत, पावसाळ्यात तिथे गोगलगाय। तर ह्या जैवविविधतेचं काय? म्हणजे तुम्ही नुसती झाडे नाही, पूर्ण लाखो करोडो म्हटली तरी चालेल, तुम्ही यांची हत्या करत आहेत। याचा आमचा नाशिककरांचा सक्त विरोध आहे। तुम्ही आता 700-800 झाडं तोडता म्हणतात, 700-800 नाही, तुम्हाला एकही झाडाला तुम्ही जर हात लावला तर आम्ही एक जे आहेत ना, आम्ही आमचा स्वतःचा बळी द्यायला तयार आहोत। अगोदर आमच्या अंगावर तुमचे कुऱ्हाड करवती चालवा आणि मग ह्या झाडांना हात लावून दाखवा। हा नाशिककर काही कच्च्या गुरुचा चेला नाही। तुम्ही अनेक नाशिकमध्ये आंदोलन केले आहेत, नाशिकमध्ये अनेक आंदोलनामध्ये सहभागी झाला। हे आंदोलन निसर्ग वाचवण्यासाठी आहे, काय सांगाल? गेले 20 दिवस हे आंदोलन आम्ही नाशिककर सर्व एकत्र येऊन करत आहोत। या ठिकाणी ह्या आंदोलनाची जी भूमिका आहे अतिशय
सोपी आणि क्लिअर आहे की या तपोवनामध्ये एकही वृक्षतोड करता कामा नये आणि इथं आम्ही हब होऊ देणार नाही, एमएस होऊ देणार नाही ही भूमिका घेतलेली आहे. परंतु या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सरकार तूट पाडण्याचा करतंय, फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय. पण पर्यावरण प्रेमीची एक मुखाने भूमिका आहे की हे संविधानिक पद्धतीने आम्ही आंदोलन चालवत आहोत आणि संविधानिक पद्धतीने आम्ही विजयी होणार आहोत. आम्ही बीडी भालेकर शाळा एकजुटीने नाशिककरांनी वाचवलेली आहे आणि महानगरपालिकेला मागं जावं लागलंय. या ठिकाणी सुद्धा तपोवनामध्ये एक सुद्धा वृक्षतोड न होता हरित कुंभ करावा यासाठी आमची विनंती आहे. आम्हाला कुंभमेळ्याला विरोध नाही. सरकारचे मंत्री असेल तसेच मुख्यमंत्री असेल यांचं म्हणणं आहे का कुंभमेळा हा एक धार्मिक आहे, त्याच्यामध्ये त्याचा अपव्यास करण्याचा प्रयत्न करू नये. बिलकुल करू नये. त्यांच्या मताशी आम्ही 100% नाशिककर सहमत आहोत. कुंभमेळ्याला आमचा कुणाचाही विरोध नाही. परंतु सरकारने जाहीर केले की हा कुंभमेळा हरित कुंभ आहे. हरित कुंभाचा अर्थ त्यांनी आम्हाला एकदा समजून सांगावा. वृक्षतोड करून हरित कुंभ करणार आहात का? आमची मागणी आहे की या ठिकाणी तुम्ही अत्याधुनिक पद्धतीने साधूंची राहण्याची व्यवस्था करू शकतात. वेगळा प्रयोग करा ना. आपले देशाचे पंतप्रधान 100 देश फिरून आले, त्यांनी खूप पर्यटन केलेलं आहे. तर नाशिकला सुद्धा आम्हाला त्याचा आनंद घेऊ द्या. चांगल्या प्रकारे साधूंची व्यवस्था करा. जगामध्ये हरित कुंभ जावा आणि पर्यावरणाचा ऱ्हास न होता हे व्हावं ही आमची मागणी आहे. म्हणून जसं कुंभमेळा मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही इथला हब कॅन्सल करतो, एक्झिबिशन सेंटर मागे घेतोय, परंतु निविदा कुठे मागे घेतली? ती ऑनलाईन ते फिरते आहे सर्व. अशी धुळपेक करू नका. आणि ते म्हणतायत की झाडं वाचतात, इथून आम्ही दुसरीकडे त्याचं लावण्याचा प्रयत्न करू. पण तो रेशो जो आहे तो 1% सुद्धा जगत नाही झाडं. जे आतापर्यंत त्यांनी दुसऱ्या ठिकाणी झाडं लावलेत तर एकही त्याचा रेशो अतिशय चुकीचा आहे. सर्व झाडं मरतात ही परिस्थिती आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेऊ नये. नाशिककरांच्या भावनेशी खेळू नये. तपोवन हे तपोवनच राहिलं पाहिजे. हे तपोवन अधिक वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करा आणि साधूंची व्यवस्था चांगली करा, हरित कुंभ करा. यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. यापुढे आंदोलनाची भूमिका कशी असेल? आंदोलनाची भूमिका एका लाईनमध्ये आम्ही ठरवलेली आहे. तुम्ही एक्झिबिशन सेंटर रद्द केलं असं जाहीर केलेले लेखी तुम्ही तोंडी केले ते लेखी जाहीर करावं. आणि दुसरी लाईन, तपोवनामध्ये एकही फांदी न तोडता, एकही झाड इथून न हलवता या ठिकाणी हरित कुंभ करा. त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा आमचा त्यांना आव्हान आहे. 2019ला कोविड आला होता. कोविड मध्ये ऑक्सिजनची खूप कमतरता भासली होती. या आंदोलनामध्ये वारंवार सांगण्यात येतं ऑक्सिजन हे झाड आहे. काय सांगता? खरं तर कोविडमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही एक ऑपरेशन हॉस्पिटल चळवळ उभी केली होती आणि त्याच्यामध्ये असंख्य असे नाशिककर होते की ज्यांना ऑक्सिजन मिळत नव्हता. आपल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये आपण बाहेरून, जहांगीर कोणतं हॉस्पिटल आपलं ते झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट वेगळा लावायला लागला होता आणि तिथं स्फोट झालेला होता इमर्जन्सी केसमध्ये. सगळ्या नाशिककरांना माहिती असेल. एक झाड हे फक्त ऑक्सिजन देत नाही, एक झाड हे विषारी वायू शोषून घेतं, जैवविविधता वाढवतं, पक्ष्यांच्या घरटं तिथे असतं आणि कीटक राहतात. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे फक्त ऑक्सिजन म्हणून झाडाला बघू नये. झाड म्हणजे लाकूड आणि जंगल म्हणजे जागा. हे जे कोणी विचार करत असतील ना, मुळात हा विचार चुकीचा आहे. असे विचार करणारे जे लोक असतील, जे नेतृत्व करत असतील प्रशासनामध्ये, त्या लोकांना नेहमी विकासक आणि पर्यावरणवादी यांना झुंजत ठेवायचा प्रयत्न असतो. त्यामुळे विकासक हवा, पण तो सहजीवनाचा विकासक हवा. फक्त जागा डेव्हलप करून, जीवन डिस्टर्ब करून विकास करण्याचा प्रयत्न म्हणजे हा फक्त आर्थिक विचार करण्याचा प्रयत्न असतो. परंतु आपल्याला आर्थिकता ही खऱ्या अर्थाने जीवन जगण्यासाठी असते. साधन संपत्ती, जैवविविधता यांना टिकवून जी काही विकास होईल तो आपण आता बघितला पाहिजे. काय सांगाल? या ठिकाणी वृक्षतोड होते आणि त्याचा प्रयत्न देखील केला जातो. हे आंदोलन सुरू आहे, गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे, परंतु सरकार त्या निर्णयावरती ठाम आहे. आतापर्यंत कुठलीही माघार घेतलेली नाही. काय माहिती का, जनरेटर जो असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो. किती सरकार मजबूत असू द्या, त्यांना माघार घ्यावीच लागणार आहे. आता तुम्ही विचार करा, पहिली अशी परिस्थिती होती. प्रथम त्यांनी माईस हबबद्दल तर आमच्यापासून लपवून ठेवलं होतं. त्यांनी आधी सांगितलं का इथे साधूग्रामसाठी, साधूंसाठी, महंतांसाठी आम्ही इथे कुंभमेळा करतो आहे आणि पर्यावरणवादी त्याला विरोध करतात. म्हणजे हे सगळं खोटं होतं. आम्ही असं कधी म्हटलो नाही का कुंभमेळा होऊ नये, साधू संत येऊ नये, हे आम्ही कधी म्हटलो नाही. आम्ही नाशिककर आहोत, पर्यावरणप्रेमी आहोत, नाशिककर आहोत. आम्ही म्हणजे नेहमीच त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. आम्हाला त्याचा अभिमान पण आहे. पण त्यांनी हे लपवून त्यांना माईस हब करायचं होतं. माईस हब ते म्हणजे तुम्ही फसवणूक कोणाची करताय? तुम्ही स्वतः जनतेची करताय, ते साधू महंताची करतात. ते आमचं म्हणणं आहे, करा तुम्ही साधूग्राम करा.
इथे करायला काही हरकत नाही. पण इथलं एक एक झाड वाचलं पाहिजे. काही आवश्यकता नाही. कुठलं छोटं मोठं 10 वर्षाचं आणि 50 वर्षाच्या कुठल्याही झाडाला हात लावायची गरज नाहीये. आपण म्हणतो आपण स्वतःला विश्वगुरू समजतो. आपल्याकडे खूप मोठे तज्ज्ञ आहेत. आपण कुठे नासापर्यंत सगळीकडे आपण म्हणजे केलेली आहे, घोडदौड केलेली आहे. तर आपल्याकडे तज्ज्ञ आहेत. त्या तज्ज्ञांना बोलवा. ह्याच जागेमध्ये, ह्याच वृक्षांच्या इथे हे सगळं वाचवून आपल्याला कशा प्रकारे साधून आणता येईल ते. पण त्यांना ते तसं करायचं नाही. त्यांना काय करायचंय ही जागा. दुसऱ्या धर्मावर न बोलता तुम्ही फक्त ह्याच कुंभमेळ्याच्या त्याच्यावरती बोलत आहात. तुम्ही दुसऱ्या धर्माला बोलाल का असं मंत्र्यांचं म्हणणं आहे. कुंभमेळ्याच्या त्यांची स्टेटमेंट होती अशी. ते जे आहे मी नाव घ्यायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे. नितीश राणे जे आहेत, नितीश राणे हे एक रिझर्व्ह पर्सन आहे. असं काही ज्यावेळेस काही घटना घडते तेव्हा लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे असले बाण काढले जातात. पण ते निष्प्रभ झालेलं आहे. लोकांना आता माहीत झालेलं आहे. काय संबंध हो बकरीचा आणि वृक्षाचा काहीच संबंध नाही ना. हे खूप लोकांनी सांगितलं आहे का बकरी हे काही ऑक्सिजन देत नाही आणि वृक्ष हे ऑक्सिजन देतात. म्हणजे काही संबंध आहे. धर्माचा काही संबंध नाही. मला सांगायला आनंद वाटेल इथे हे वृक्ष हे वाचवण्यासाठी सगळ्या धर्माचे लोक एकत्रित आलेले आहे. हा भारत आहे. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. हा भारत आहे. त्यामुळे ते कुंभमेळा नको म्हणणारे की आम्हाला धर्मद्वेष्टे हिंदू द्वेष्टे हे जे लेबल लावतात. अजून काय अर्बन अर्बन नक्षलवाद काहीतरी आहे. ते तर त्यांनी शोध लावलेला आहे. हे काय जे त्यांना काही जे काही त्यांना हे केलं नाही ना त्याला अर्बन म्हणजे स्वतः फडणवीसांनी ज्यावेळेस त्यांना कोर्टामध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं की अर्बन नक्षलवाद कुठे आहे कोण आहेत ते तर म्हणे अशी कल्पनाच नाहीये ना आपल्याकडे हा नाहीच आहे महाराष्ट्रात. म्हणजे हे सोयीस्कर काढतात. हे यांच्या पोतडीमध्ये कायम असतात ते रिझर्व. पण ह्या कशाचाही उपयोग आमच्यावर होणार नाहीये. आम्ही पर्यावरणवादी नाशिककर फक्त इथपर्यंतच आता हे म्हणजे सीमित झालेलं नाहीये. पूर्ण जगातून आम्हाला पाठिंबा येतोय. पूर्ण देशातून नाही जागेचं पहा ही जी जागा जी आहे ती जी जागा आहे जी कुंभमेळ्यासाठी जी आरक्षित आहे. आता कुंभमेळा पहिल्या वर्षी होतोय का? मागच्या 12 वर्षापूर्वी झाला नाही का? तो दर 12 वर्षांनी होतोय ना. त्याच्या आधी कधी एकदाही वृक्ष न तोडता कुंभमेळा झालाय ना. तर तुम्ही जी लोकांना म्हणजे जी जागा आरक्षित होती ती जागा आधी तुम्ही गोळा करा. कोणाकोणाला दिली आहे तुम्ही, कोणाकोणाचे त्याच्यावर अवैध बांधकाम काढलेले आहेत ते सगळे शोधा तुम्ही. त्याच्याही कारवाई करा. हे जे वृक्ष आहे जे बोलू शकत नाही त्याच्यावर तुम्ही कुऱ्हाड चालवणार काय आणि आम्ही गप्प बसणार? हे कधी होणार नाही. आणि हे इथेच नाशिकमध्ये नाही, हे आता पूर्ण महाराष्ट्रात होणार नाही आणि देशात होणार नाही. आता सामान्य माणूस हा जागृत झालेला आहे. धन्यवाद. काय सांगाल? इथे 350 एकर जागा होती गेल्या कुंभमेळ्यात. कुठे ती जागा? काय चौपनेकर दाखवतो आम्हाला? 350 एकर जागा यांनी रिझर्वेशन उठून बिल्डरांच्या घशात घातल्या, काही लोकांच्या घशात घातल्या आणि आता तिथे मंगल कार्य लॉन्स बिल्डिंग आणि तिथे हा हरित पट्टा नष्ट करून काँक्रीटचं जंगल उभारलं आणि तिथे पैसे कमवण्याचं साधन तयार करून दिलं. आणि आता उर्वरित राहिलेलं फक्त हे 54 एकर हे सुद्धा बिल्डरच्या घशात घालून यांना सिमेंट कॉन्क्रीटचा बनवायचं आहे. आणि हा जो नालायकपणा सरकार करतंय तो निषेधार्ह आणि निषेधार्हच आहे. आणि म्हणून आजही ती जी व्हायरल होती आहे नोटीस निविदेची ती रद्द करा. काय बोलायचं नाही आम्हाला तुम्हाला. कौल सरकार, आम्ही नाशिककर मालक आहोत. आमच्या टॅक्सवर पैशावर हे उभं राहत आहे. आज हे झाडं सुद्धा जी लागली जातात ना ते आमच्या टॅक्सचे, खत्री मॅडमच्या महाजनच्या नाही. अनेक कुंभमेळे आम्ही 5 कुंभमेळे पाहिलेला मी आहे. इथे काही कोणाला गरज लागली होती? कुणी येत नव्हतं सांगायला. इथे अव्याहतपणे हा जो महिमा आहे, हा जो स्रोत आहे, हा चालू आहे ना. नाशिककरांनी सांभाळलेला आहे, अधिकाऱ्यांनी नाही. 5 कुंभमेळा बघितले. याच्या अगोदर 5व्या कुंभमेळ्यात साधू कशा पद्धतीने राहतो? अहो कुटियांमध्ये राहायचे. हे काय असे काय काँक्रीटचे घर बांधून देत काय? एसी राम इथे कुटियामध्ये राहिले, साधू इथे कुटियामध्ये राहिले, महंत इथे कुटियामध्ये राहिले आणि आता हे कोणासाठी बांधून राहिले? माईकचे नाही चालणार. फसवताय ते. गाड्यातून येणाऱ्यांना तुम्ही हे करणार का? सोय करून देणार का एसीची? हे नका करू तुम्ही. हे पाप आणि पापच आहे. हे धर्म नाही, हा अधर्म आहे. आणि म्हणून धर्माने वागा. रामाला जे आवडेल तेच वागा आणि तसंच वागा. नाशिककर हे सहन करू शकत नाही. कारण हा ऑक्सिजन जर तुम्ही नष्ट केला तर आमचा श्वास गुदमरणार आहे. महाजनचा खत्रीबाईचा नाही, ते निघून जातील वर्षभरातून.
नंतर आमची दुसरी जी पिढी आहे ती आम्हाला विचारेल का तुम्ही काय करत होतात, तुम्ही हातात काय बांगड्या घातल्या होत्या का प्रतिकार केला नाही. माझ्या नंतरच्या पिढीला कुठे सांगू का तपोवन कुठे होतं, राम कुठे राहिले, सीता कुठे राहिली, आणि हे दाखवायला जर जंगल नसेल तर आम्ही काही सांगू शकत नाही. ते कागदावर दाखवणार का, ते गुगलवर दाखवणार का, नाही चालणार. आम्ही सहनच करू शकत नाही. इथलं एक पान हलणार नाही, इथलं एक झाड हलणार नाही. बाकी आम्हाला काही ऐकायचं नाही. बात खलास. काय सांगाल एकंदरीत जे सुरू आहे याच्याकडे कसे बघाल? नाशिकचा एक अतिशय नैसर्गिक असा एक वारसा आहे, समृद्ध वारसा इथे आहे. फार पूर्वी या तपोवनामध्ये घनदाट जंगल होतं आणि आजच्या राज्यकर्त्यांच्या सैराट कल्पनांमुळे तेथे जे घनदाट जंगलाच्या ठिकाणी एक सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल उभारण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ आहे. शासनाच्या अशा अनेक स्कीम आहे झाडं लावण्याच्या, पण ते यशस्वी होत नाहीत. जे नैसर्गिक जंगल आहे ते खऱ्या अर्थाने आतापर्यंत जे टिकलेलं आहे ते अनेक दिवसापासून वृक्ष लागवड हा उपक्रम शासनाने राबवला, हो. परंतु अनेक वेळा असा आरोप झाला आहे खड्डा तेच. हो आहे, अगदी अगदी वस्तुस्थिती आहे. आम्ही स्वतः अनेक वर्ष झाडे लावत आलेलो आहोत, पण ती झाडे यशस्वी झालेली नाहीत. त्यामागे एक योग्य प्रकारचं नियोजन नव्हतं, पाण्याचा प्रश्न होता, झाडं कोणती लावायची ते सरकारला माहिती नव्हतं. ज्या ठिकाणी पर्यावरण योग्य नाही त्या ठिकाणी त्यांनी वेगळ्या प्रकारची झाडे लावली. त्यामुळे सरकारच्या बहुतेक स्कीम फेल गेलेल्या आहेत. म्हणून ही जी झाडं आहेत ती वाचवणे अत्यंत आवश्यक आहे. नाशिककरांच्या दृष्टीने हा मोठा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि एक नाशिककर म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे एका अर्थाने. आणि मी पूर्वीचं हे सगळं शिवमस्ताचं पाहिलेलं आहे. त्या शिवमस्तामध्ये जो नैसर्गिक एक आनंद होता तो आता राहिलेला नाही. हे सगळं एक प्रकारचा स्वार्थ, राजकीय स्वार्थ, आर्थिक स्वार्थ यामध्ये याच्यामध्ये आहे. हो, हो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर्या अगदी बरोबर आहे. वृक्षवल्ली सोयरे वनचर्या ही जे खऱ्या अर्थाने खरं म्हणजे निसर्गातूनच माणसाचा खरा आनंद असतो. निसर्गातूनच माणूस खऱ्या अर्थाने सुखी शिकतो पण. आणि निसर्ग ही माणसाचं एक बाह्य रूप आहे. म्हणजे मी जो आहे तो निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. त्या निसर्गाला तोडणे म्हणजे मला तोडण्यासारखं आहे. आणि फार वर्षापासून आपल्या तत्वज्ञ विचारवंतांनी सांगितलंय की निसर्ग जर नष्ट झाला तर मानवजातही नष्ट होणार आहे. हे फार पूर्वी सांगितलंय, बुद्धांनी सांगितलं आहे. मोठ्या चीनचं एक लाओ त्से नावाच्या माणसाने म्हटलंय की तुम्ही जर झाडाला इंज्युअर कराल तर तुम्ही मानवजात नष्ट कराल, असं फार 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. झाडाला जखमी करणे हे माणसाला जखमी करण्यासारखंच आहे, मानवजातीला जखमी करण्यासारखंच आहे. म्हणून प्रत्येक झाड वाचवणे हे नागरिकाचं प्रथम कर्तव्य आहे. ज्या दिवशी हा निर्णय निघाला त्या पहिल्या दिवसापासून तुम्ही आंदोलनात सहभागी झाला. तुम्ही अनेक ठिकाणी अनेक माध्यमातून विचार मांडले. तसेच यावेळेस या संदर्भात जी सभागृहात दखल घेण्यासाठी जी आयोजन केलं होतं त्यावेळेस देखील तुम्ही कठोररित्या त्याला विरोध केला. काय सांगाल? नाही, आमचा विरोध आहेच आहे, यात काहीच शंका नाहीये. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत शेवटी असे आहे बा, आज हे जे तपोवन आहे हे दिवसाला 16 टन कार्बन ऍब्सॉर्ब करतं. तुम्ही हे तपोवन काढल्यानंतर हा 16 टन कार्बन आम्हाला श्वासात घ्यावा लागेल नाशिककरांना. तर नाशिककरांचा प्राण धोक्यामध्ये येणार आहे. याच्यानी टेम्परेचर वाढेल 6 डिग्री सेल्सिअस कमीत कमी. नाशिकचं तापमान वाढेल, म्हणजे उन्हाळ्यामध्ये नाशिकचं तापमान 50 पर्यंत जाईल. इथं उष्माघाताने लोक मरायला लागतील. मुळातच हवामानात बदल होऊन नाशिकचं तापमान वाढलेलंच आहे. ते शिवाय वाढेल, 6 वर वाढेल. आता 44 वर जात आहे, ते 50 वर जाईल आणि सनस्ट्रोकनी माणसं मरतील इथे. हे हवंय प्रशासनाला. आणि वाटेल तेवढ्या पर्यायी जागा असताना हा काय अट्टहास आहे की हे सगळं नष्ट करायचं आणि कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालायचं. हे होऊ देणार नाही आम्ही. याच्यामध्ये एक गोष्ट म्हणली जाते का मंत्र्यांकडून असे लोकप्रतिनिधींकडून याला धर्मांतर ओळख दिलं जाते. नाही, कुंभमेळ्याला कोण विरोध करतोय? आम्ही झाडं तोडायला विरोध करतोय. आम्ही कुठे म्हणतोय कुंभमेळा घेऊ नका? होऊ द्या ना कुंभमेळा, झाडं तोडू नका, एवढंच म्हणणं आहे याच्यातलं. हे जाणीवपूर्वक विषय डायव्हर्ट केला जातोय आणि इतक्या बेकायदेशीर गोष्टी याच्यात घडतायत. म्हणजे ग्रीन झोनचा झोन बदलून टाकणं. आता झोन बदलणं कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं? अर्बन डेव्हलपमेंट, नगर विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय का? नाही. तो कोणतरी एक बेकायदेशीर पद आहे, काय कुंभमेळा मंत्री. हे कुठलं मंत्रालय असतं कुंभमेळा मंत्री? आहे या नाशिकला पालकमंत्रीच नाहीये. कोण निर्णय घेत आहे हा? मग ते म्हणतात महापालिकेने चूक केली. गिरीश महाजन कालच बोलले ना, महापालिकेने चूक केली. मग महापालिकेने चूक केली तर त्या आयुक्ताला काढून टाका नोकरीवरून.
शासनाला न विचारता टेंडर काढलं का 320 कोटीचं? हा सगळा नाशिककरांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. वन विभागामध्ये एक झाड जरी तोडलं त्याला कठोरात कठोर कायदेशीर कारवाई होती. मानवी हत्येचा गुन्हा दाखल होतो, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो एक झाड कापलं तर. यांना ही 30,000 झाडं कापायची आहेत, हे असं होणार नाही आणि नाशिककर हे होऊ देणार नाही. अद्यापर्यंत यांनी कुठल्याही प्रकारचा मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी माघार घेतलेली नाही या प्रकरणामध्ये आणि कायदेशीररित्या कुठले कागदपत्रे माघार झालेली नाही. आता यापुढे तुमचं काय भूमिका असेल? नाही, हे हा जो ना माघार नाही घेतली म्हणजे हा एक हरक्युलियन इगो आहे, प्रचंड इगो आहे की आमच्या विरोधात जातात म्हणजे काय. अरे आमच्या तुम्ही कोण? मी त्या दिवशी पण तेच बोललो मीटिंग मध्ये की तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, आम्ही पब्लिक आहोत, आमचंच तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्हाला उरावर नाही घेणार आम्ही. आमच्या देशाचा पंतप्रधान म्हणतो की तो प्रधान सेवक आहे आणि हे त्याचे बाप आहेत का महाराष्ट्रातले मंत्री आणि मुख्यमंत्री? तो म्हणतो स्वतःला मी प्रधान सेवक आहे म्हणून. हे कोण आहे? आमचे मालक आहेत. दुसऱ्या ठिकाणी झाडं लावणे, या ठिकाणी 1700-1800 झाडं तोडणार आणि 15,000 झाडं लावणार असं देखील मंत्र्यांकडून सांगितलं. मी त्यावेळेला तेच सांगितलं की 15,000 झाडं लावण्यासाठी तुमच्याकडे जी जागा आहे ना त्या ठिकाणी साधूग्राम उभा राहा. आणि साधूग्राम जर 1800 झाडांच्या जागेमध्येच उभारलं जाऊ शकतं यांच्या म्हणण्यानुसार, तर तिथं साधूग्राम उभा राहा आणि 13,000 झाडं पण लावा. कारण तुमच्याकडे 15,000 झाडांची जागा आहे आणि तिथं त्यांनी 2-2 फुटावरती खड्डे खणलेत. गिरीश महाजन स्वतःच्या बागेतली केळी ही 1.5 फुटावर लावतो का? त्याची केळ्याची बाग सुद्धा 4-4-5 फुटाची गॅप सोडून असते. झाड विस्तारणार कसं, वाढणार कसं? इथं शुद्ध वेडा नाशिककरांना वेड्यात काढायचा प्रकार आहे हा आणि नाशिककर वेडे नाहीत. या ठिकाणी हजारोच्या संख्येने नाशिककर एकवटून आलेले आहेत. तुमच्यासारख्या चेहऱ्यांकडे खूप आशेनं बघत आहात नाशिककर. प्रश्नच नाही. मी हा एका माझा विषय नाही, हा प्रत्येक नाशिककराचा विषय आहे. या 16 टन कार्बन मधला कोणाला प्रत्येकाला कणनकण श्वासात घ्यावा लागणार आहे. प्रत्येकाच्या मुलाबाळांचं भवितव्य धोक्यात आहे. त्यामुळे कल्चर टू ऍग्रिकल्चर प्रत्येक क्षेत्रातली लोक इथं येत आहेत. आता याची शासनाने दखल घ्यावी, नाही तर नाही घ्यावी. आम्ही न्यायालयात जाणार याच्या विरोधात, आम्ही ग्रीन ट्रिब्युनल मध्ये जाणार आणि आम्ही हे टेंडरच्या कॉपीज घेऊन नाशिकच्या चौकात फिरू. यांनाही निवडणुकांना सामोरं जायचंय ना. मी पंचवटीमधला नागरिक आहे. मी 5 सिंहस्थ मेळावे या ठिकाणी पाहिले. त्यावेळेस पूर्ण हा विभाग जंगल होता आणि प्रत्यक्षात आम्ही जे साधू यायचे आणि इथं राहायचे ते साध्या पर्णकुटीमध्ये राहायचे. त्यावेळेस कुठलं काही त्यांना खूप काही सोयी होत्या अशातला भाग नाही. आणि त्यावेळेस जे कुंभमेळे होते खरोखर ते इतके आनंददायी होते. परंतु अलीकडच्या काळात मागच्या सिंहस्थ कुंभमेळ्यापासून या भागामध्ये सिमेंटचं कॉन्क्रीट जे आहे झाडं तोडून एक या ठिकाणी कॉन्क्रीट निर्माण केलं जाते आणि मूळ जे आहे तपोवन ते नष्ट केलं जाते. तर आमचं असं म्हणणं आहे की हे काही करू नये, आहे ते या ठिकाणी तसंच ठेवावं. नाहीतर या नाशिक शहरातील जनता या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. काय सांगाल या ठिकाणी वृक्षतोडीचा जो घाट घातलेला आहे आणि याला तुम्ही कडकडून विरोध करत आहात? संपूर्ण नाशिककर यामध्ये उतरलेले आहेत. खरं म्हणजे शासनाने ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की उत्तर भारतामध्ये जे पूर आलेले आहेत आणि त्या पुरामध्ये गावं कॉलनी वाहून गेलेले आहेत. त्याचं कारण काय? त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे ना. त्याचं मुख्य कारण हे आहे की जी जंगलतोड झालेली आहे, त्या जंगलतोड झाल्यामुळे जमीन खचलेली आहे, डोंगर खचलेले आहेत आणि त्यावेळेस जेव्हा पुराचं पाणी गावामध्ये घुसतं त्यावेळेस आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं बिल्डिंग कोसळलेल्या आहेत. हे आपण सगळीकडे बघतोय. मी सुद्धा 5 कुंभ इथं बघितलेले आहेत. या ठिकाणी नाशिक शहरामध्ये अशी परिस्थिती होती की काही काळापर्यंत
पंख्याची सुद्धा घरामध्ये गरज लागत नव्हती. आणि नाशिक शहर हे एक थंड हवेचं ठिकाण आहे. यासाठी म्हणून अनेक लोक याला प्रेफरन्स देत होते. आज परिस्थिती अशी आहे की मुंबई आणि पुणे याच्यानंतर आजही नाशिकला प्रेफरन्स दिला जातो, लोकांना प्राधान्य दिलं जातं राहण्यासाठी. परंतु आता जर समजा हे तपोवन नष्ट झालं, इथली जैवसृष्टी जर नष्ट झाली, तर त्याच्यामधून अजून वातावरण हे खराब होणार आहे. आणि दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं वातावरण खराब होत आहे, जी शुद्ध हवा मिळत नाहीये, हा जसा ऑक्सिजनचा भाग आहे त्याचप्रमाणे जैवविविधता आहे. जैवविविधता म्हणजे जी जैविक साखळी आहे, जैविक साखळीमध्ये किड्यामुंगीपासून पक्षी, प्राणी ही सगळी एक जी जैविक साखळी आहे ती नष्ट होण्याचा हा एक भाग आहे. त्याच्यामुळे ही नष्ट होता कामा नये. हे माणसाच्या जीवावरती उठलेलं आहे, त्याच्यामुळे हे आपण थांबवायलाच पाहिजे. यासाठी नाशिककर सगळे एकवटलेले आहेत. नमस्कार. देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये नाशिकचा प्रदूषण आपला हा वरच्या लेवलला चालला आहे, काय सांगा? आता नाशिकचं लवकरच दिल्ली होईल असं वाटायला लागलेलं आहे. आता मूळ मुद्दा जो आहे हा जो तपोवनाबद्दल अंकल, तर बघा आता हे जे झाड आहे, हे झाड जर याची तुम्ही टेप लावून उंची मोजली तर 70-80 फूट हे झाड आहे. 80 फूट झाडाचे मुळं कमीत कमी 40-50 फूट गेलेले असतील. आता लहानपणी आपण शाळेमध्ये शिकवलेले आपल्याला झाडाचे मुळं, खोडं वगैरे. साधं आपण पाम ट्री जरी लावला ना जमिनीमध्ये तरी ते 3-4 फूट जातो, आणि कुंडीत लावला तरी तो 2-2.5 फुटाची कुंडी असते. आता यांचं म्हणणं आहे प्रशासनाचं की हे झाडं आम्ही रिप्लांट करणार आहे. तर 80 फूट उंची असलेले, 100 फूट उंची असलेल्या झाडांची जर तुमची 50-50, 40-40 फुटापर्यंत त्यांची मुळं गेलेले, तुम्ही त्यांना काढून दुसरीकडे लावायचं म्हणता, आणि त्यासाठी तुम्ही 1.5 आणि 2 फुटाचे खड्डे केलेले. तेवढे खड्डे ना गावाकडे आता बरेचसे लोक इथे शेती वगैरे करत असतील, त्यांना माहिती आहे. आपण साधे लिंबाचे, आंब्याचे वगैरे झाडं लावतो आणि त्याला पण 3-4 फुटाचे खड्डे करतो. ते शक्य नाही ते. आणि टेक्निकली जर पाहिलं तर झाडं न काढता आता वाजलेले आहे, किती वाजले आता 11:15 वाजलेले. कोणाला ऊन लागतंय का? नाही लागत आहे, कारण की इतकी दाट सावली आहे. आणि तुम्हाला जर हे आहे तसंच हा टेंटच आहे, नैसर्गिक टेंट आहे हा. त्याच्या पलीकडे जर तुम्हाला समजा याचा जर वापर करायचा असेल ना, तर याला 15-20 फुटावरती तुम्ही याचा टेंट म्हणून वापर करू शकता. याला वरती कागद वगैरे लावून तुम्ही टेंट करू शकता. झाडं तोडायची गरज नाही. पण झालं काय, हे जे टेंडर वगैरे दिलेलं आम्ही ऐकलं की हे नागपूरच्या आणि काही गुजरातच्या लोकांना दिलेलं आहे. तर ते कसं आहे की हा कष्ट न करता JCB भोकलॅन वगैरे लावून रातोरात सपाट करणं आणि हे टेंट बनवणं. आता मुळामध्ये 5 शाही स्नान आहे. तर पहिल्या शाही स्नान समजा त्याच्या 1-2 दिवस अगोदर आणि 1-2 दिवस नंतर अशी 4-5 दिवस गर्दी होती. हार्डली 25 दिवस आपल्याला फक्त हा त्रास होणार आहे नाशिककरांना समजा. तर आम्ही नाशिक करतो, सगळा त्रास सहन करायला तयार आहे. आम्ही त्या साधू महंतांना, नातेवाईकांना आम्ही आमचे घर द्यायला तयार आहे. त्यासाठी टेंट वगैरे लॉन्स द्यायला तयार आहे लोक. म्हणजे आपल्या पर्यंत नाशिककर सगळं सहकार्य करायला तयार आहे. आता त्या 15-20 दिवसांसाठी तुम्ही हे सगळं जंगल नष्ट केलं, त्यानंतर काय होईल की इथं मोठे मोठे टेंट बांधणार, शेड बांधणार. त्यानंतर काय होईल की आपला कुंभमेळा संपल्यानंतर मुख्य गोष्ट काय होईल की इथं मग गर्दुले येऊन बसणार, दारू पिणारे बसणार. मग प्रशासन काय सांगणार की इथं आता दारू पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, आपण हे एखाद्या संस्थेला चालवायला देऊ. मग ते लोक इथं बिझनेस करणार. म्हणजे हे भविष्य खरं तर त्याच्यासाठी चालू आहे, ही कमर्शियलकडे वाटचाल आहे. यांना हे कोणाच्या तरी घशात घालण्यासाठी चालू आहे. हे काय यांना तपोवनामध्ये लोकांनी मागच्या वेळेस बघितलेलं आहे, काट्याच्या याच्यावरती झोपलेले साधू असतात. एका पायावरती उभे राहिले साधू असतात, डोक्यावर शीर्षासन केलेले तासन तास साधू असतात. अशा साधूंना असं ग्रीन हाऊस किंवा असं टेंट वगैरेची काही गरज आहे असं वाटत नाही. साधूंचं सुद्धा खरे जे साधू आहेत ना, संधी साधू नाही, खरे साधू आहेत ना, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की हे तोडू नये. वृक्ष तोडणं करता सुद्धा टेंट बांधता येऊ शकता. म्हणजे हे नैसर्गिक जे कोणी बांबूचं किंवा टेंटचं काम करताना त्यांना जर सांगितलं इथं टेंट बांधायचं, ते म्हणजे की आमचं अर्ध काम झालेलं आहे, आम्हाला खांब उभे करायची गरज नाही, आम्हाला फक्त वरती, म्हणजे टेक्निकली बोलतो मी की फक्त आम्हाला वरती छत तयार करायचंय. तर ते शक्य आहे. पण आता जर प्रशासनाने ठरवलंच की आम्ही असं करणारच नाही, तर नागरिक म्हणून आम्ही 2014 पासून भाजपला मतदान केलं, आम्हाला आमची चूक कळलेली आहे. आता इथून पुढे आम्ही तुम्हाला असा JCBला किंवा तुमच्या भोकलँडला विरोध नाही करू शकत, तेवढी आमची ताकद नाहीये. पण आम्ही मतदानाच्या याच्यातून आम्ही आमची ताकद दाखवू शकतो.
आपण बघू शकता या ठिकाणी निसर्गप्रेमींच्या वतीने वृक्षतोडीला हा विरोध कायम राहणार आहे. वृक्ष तोडला तर स्वतःचा जीव देखील देऊ असं देखील सांगण्यात येत आहे. आम्ही मताच्या माध्यमातून आता विरोध दाखवणार, तुमच्या जेसीबीला आम्ही विरोध करू शकत नाही. कॅमेरा पर्सन सुदामसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.